अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये अग्नितांडव, 3 बालकांचा होरपळून मृत्यू, 6 बालकांवर उपचार सुरू, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती। नागपूरमधल्या गोधनी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती, श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं 40 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। नागरिकांना इतर ठिकाणी हलवण्याचं काम सुरू। महायुतीच्या समन्वय समितीची आज महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। महामंडळाचं अंतिम वाटप, जिल्हा पातळीवरच्या समित्यांच्या वाटपावर होणार चर्चा। भाजपचा जनजी आउटरीच प्रोग्राम, तरुणांशी थेट संवादासाठी भाजपची विशेष टीम। नितीन नवीन, स्मृती इराणी, विनोद तावडेंसह अनेक नेत्यांचा टीममध्ये समावेश। तरुणांच्या आकांक्षा आणि चिंतांवर भाजपकडून फोकस। विद्यार्थिनींसोबत संवाद साधायचा आणि महिला आरक्षणाला विरोध करायचा, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। काँग्रेस बोलघेवड्यांचा आणि केवळ बोलण्यापुरता उरलेला पक्ष, फडणवीसांचा निशाणा। चाकण एमआयडीसी मधील रस्त्यांवर कायमचा तोडगा काढणार, खड्डे आणि विजेची समस्या दूर करणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। पुढारी न्यूजच्या पाठपुराव्याला यश। मनोज जरांगेंचा लढा आमच्या विरोधात नाही, शासनाविरोधात आहे। जरांगेंच्या आंदोलनावर सरकार निर्णय घेईल। जरांगेंच्या आंदोलनावर भुजबळांकडून विधान। वांद्र्यामधील नेव्हिल डिसूझा मैदानाच्या संरक्षणासाठी आदित्य ठाकरेंची तिरंगा रॅली। मैदानाच्या विधानावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना उपरोधिक टोला। मैदान वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचंही आवाहन केलंय। नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंच्या सुट्टे खाद्यतेल विक्री बंदी निर्णयाला व्यापाऱ्यांकडून निषेध। मुंढेंच्या निर्णयाला न्यायालयात देणार आव्हान। व्यापाऱ्यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम, निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा। खासगी कोचिंग क्लासेससाठी नवीन कायदा आणण्याची तयारी। 9 वर्ष लाल फितीमध्ये अडकलेल्या शिकवणी विधेयकाला अखेर गती। पुढारी न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून मसुदा जाहीर। 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यास वेळ। वाढत्या महागाईवरून शेतमजूर महिलेनं व्यक्त केला संताप। लाडकी बहीण योजनेमधून सरकार एका हाताने पैसे देते आणि महागाई वाढवून दुसऱ्या हाताने पैसे परत घेतं। अकोटमधील महिलेनं मांडली व्यथा। लाडकी बहीण योजना आणि जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सलाल धरणाचे सगळे दरवाजे उघडले।